आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणती ना कोणती वस्तू आपल्याला जीवापाड आवडत असते. मग ती इतकी आवडीची होते, जणू आपल्या सवयीचा भाग होऊन जाते. मात्र त्यामध्ये काही ब्रँडेड कंपनीच्या वस्तूंचा समावेश असतो. आज आपण अशाच एका ब्रँडेड कंपनीची गोष्ट बघणार आहोत. एका छोट्याशा गॅरेजमधून सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक ब्रँडपर्यंत जाऊन पोहोचला. हा प्रवास अतिशय खडतर आणि अवघड होता. या प्रवासामागे आहे दोन भावांमधील संघर्षाची कथा, ज्यांचे तीन पट्टे जगभरातील प्रत्येक खेळाडू आणि फॅशन प्रेमी ओळखतात. आपण बोलत आहोत जगप्रसिद्ध ब्रँड आदिदास यांच्याबद्दल. मंडळी नमस्कार, मी सुमित. विषय खास मध्ये तुमचं स्वागत. आदिदास या कंपनीची सुरुवात झाली जर्मनीतील एका छोट्या गावात. हर्झो जे नेरो हे या कंपनीचे संस्थापक होते. ॲडॉल्फ डॅझलर, ज्यांना प्रेमाने आदी असं म्हणायचं. 1920 साली आदी डॅझलर यांनी आपल्या आईच्या धुण्याच्या खोलीतून बूट बनवायला सुरुवात केली. त्यांचं ध्येय एकच होतं, खेळाडूंना उत्तम आणि आरामदायी शूज उपलब्ध करून देणं. नंतर त्यांच्या भावाने रुडॉल्फ डॅझलर यांच्यासोबत व्यवसाय त्यांनी सुरू केला. दोघांनी मिळून 1934 साली डॅझलर ब्रदर्स शूज नावाची कंपनीची स्थापना केली. नंतर 1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये मोठी घटना घडली. अमेरिकेचे धावपटू जेसी ओवन्स याने आदी डॅझलर यांनी बनवलेला शूज घालून 4 सुवर्णपदक जिंकले. या घटनेमुळे डॅझलर बंधूचे शूज हे जगभर प्रसिद्ध झाले. मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दोन्ही भावांमध्ये आपापसात वाद वाढू लागले. त्यानंतर 1948 साली दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला. आदी डॅझलर यांनी स्थापन केली आदिदास नावाची कंपनी, तर दुसऱ्या भावाने म्हणजेच रोडोल्फ डॅझलर यांनी स्थापन केली पुमा नावाची कंपनी. आदिदास आणि पुमा या दोन कंपन्या दोन सख्या भावांनी सुरू केल्या. आदी डॅझलर यांनी आपल्या नावातील आदी आणि आडनावातील दास यापासून तयार केले आदिदास. आदिदासचे 3 पट्टे 3 स्ट्रिप्स हे जगातील सर्वात ओळखले जाणारे लोगो बनले. त्यानंतर 1970च्या दशकात आदिदास हे ब्रँड फुटबॉल जगतात खूप प्रसिद्ध झाले. फिफा नावाच्या विश्वचषकासाठी अधिकृत बॉल पुरवणारी कंपनी म्हणून आदिदासची प्रसिद्धी झाली. आज आदिदास हे केवळ शूज बनवणारी कंपनी नाही राहिली, तर ती कपडे, स्पोर्ट्स गिअर, ॲक्सेसरीज आणि लाईफस्टाईल प्रोडक्ट्स बनली आहेत. आदिदासने खेळाच्या जगतात अनेक दिग्गज खेळाडूंशी करार केला, जसे की लिओनल मेस्सी, डेव्हिड बेकहम, मोहम्मद सलाह या खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. हार्झो जेनावरचं हे छोटंसं गाव 2 भागात विभागले गेले, आदिदास समर्थक आणि पुमा समर्थक. ही स्पर्धा अनेक दशकांपर्यंत चालू राहिली. आज दोन्ही कंपन्या जागतिक ब्रँड आहेत, मात्र आदिदासची मार्केट व्हॅल्यू ही मोठी मानली जाते. एका छोट्या गॅरेजमधून सुरुवात झालेली कंपनी आज जगातील टॉप स्पोर्ट्स ब्रँडमध्ये गणली जाते. आदिदास कंपनीचं उदाहरण आपल्याला हे शिकवतं, जर आपले स्वप्न मोठे असले की सुरुवात छोटी असली तरी चालेल, पण हार मानायची नाही. आपल्या आशा आकांक्षा या कधी सोडायच्या नाही, कारण सुरुवात हीच खरी यशाची पहिली पायरी असते. जर तुम्हाला अशा व्यवसाय कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आणखीन मोठ्या ब्रँडसह माहिती घेऊन येऊ.